नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी पाठ क्रमांक 2 बंडूची इजार यामधला स्वाध्याय बघणार आहे. स्वाध्यायामधला प्रश्न क्रमांक 1 चर्चा करून उत्तर लिहा. त्यामधला बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली. जर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय काय करावे लागले असते? शक्य तेवढे मार्ग सुचवा. उत्तर: जर बंडूची इजार आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी खालीलपैकी कोणतेही उपाय करता आले असते. उपाय क्रमांक 1 इजारला तळाशी कपडा लावून जोडणे, त्याला आपण पॅच लावणे म्हणतो. दुसऱ्या कपड्याचा वापर करून लांब भाग शिवून घेणे. तिसरा नवीन लांब इजार घेणे. चौथा टेलरकडे नेऊन योग्य त्या प्रकारे वाढवून घेणे. आणि पाचवा इजार वापरण्याऐवजी दुसरा पर्यायी पोशाख वापरणे. प्रश्न आ इजारीची चड्डी झाली यात चूक कोणाची? उत्तर: इजारीची चड्डी झाली यामध्ये तसे पाहता सर्वांचीच चूक आहे, परंतु खरी चूक ही बंडूच्या बायकोची आहे. कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले असता ते बंडूच्या बहिणीला, आईला व बंडूला सांगायला पाहिजे होते, परंतु तिने तसे केले नाही. प्रश्न ई बंडूच्या इजारीचे पाय 4 बोटे कापले म्हणजेच पाय असणारे इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही, पण बोलताना आपण असेच बोलतो. इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात, त्यांची नावे सांगा. तर उत्तर: कपाचे कान. आता कपाला कान नसतात, परंतु कपाला धरण्याची जी कडी असते तिला कान म्हणून संबोधले. दुसरा टेबलाचे पाय. आता टेबल ज्यावर उभा असतो त्याला आपण पाय म्हणतो. सुईचे नाक. सुईचे नाक म्हणजे सुईच्या मागील भाग. त्यानंतर बाटलीचे तोंड. बाटलीचे तोंड म्हणजेच बाटलीचे झाकण. चपलेचा अंगठा. चपलेचा अंगठा म्हणजे आपला पायाचा अंगठा तिथे असतो ते भाग. तव्याची पाट. तव्याची पाट म्हणजेच तव्याची मागील बाजू. आणि खुर्चीचा हात. खुर्चीचा हात म्हणजेच काय की आपण ज्यावर हात ठेवतो तो. इत्यादी शब्द पाठामध्ये आलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. त्या वाक्यांचा अर्थ लिहा. आपल्याला त्यामध्ये दिलेला आहे चुलीवरच्या तव्याची रिकामी जागा काळीभोर झाली. तर आता वरील पर्यायामधून आपल्याला एक पर्याय काय निवडायचा आहे. तर आपण निवडू चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती. तर बघा, तव्याला पाठ असते का? तर काय सांगितलेलं आहे की तव्याची पाठ म्हणजे तव्याचा मागील बाजू. त्यानंतर बघा, कपाचा रिकामी जागा तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. कपाला काय असतो? कपाला असतो कान. कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. तर कपाचा कान कशाला म्हणतात? तर कपाचा कान म्हणजे कप धरण्याची कडी. त्यानंतर ई बघा, हा नारळ नासका निघणार. नारळाचा रिकामी जागा बघून धनवा म्हणाली. का बघून म्हणाली? तर डोळा. हा नारळ नासका निघणार. नारळाचा डोळा बघून धनवा म्हणाली. मग आता नारळाचा डोळा म्हणजेच काय? तर नारळाचा डोळा म्हणजे नारळावरील खड्डे. त्यानंतर बघा, मुसळधार पाऊस पडल्याने नदीचे रिकामी जागा फुगले होते. मग वरील पर्यायापैकी आपण कोणते पर्याय घेऊ शकतो? कोणता योग्य असेल? तर मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते. काय फुगले होते? पोट फुगले होते. मग आता नदीला पोट असते काय? तर नदीचे पोट म्हणजेच नदीचे काय असते? पात्र असते. त्यानंतर बघा, कितीही जोर लावला तरी बाटलीचे रिकामी जागा उघडेना. तर काय उघडेना? तोंड उघडेना. मग कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना. मग बाटलीचे तोंड म्हणजेच काय? तर बाटलीचे झाकण. त्यानंतर चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या रिकामी जागापर्यंत आले. ते कुठपर्यंत आले? तर गळ्यापर्यंत. चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या गळ्यापर्यंत आले. नंतर बघा, सुईच्या रिकामी जागा दोरा ओवून धोंडू मामांनी शिलाई मशीन सुरू केली. मग सुईच्या कशातून? तर सुईच्या नाकातून दोरा ओवून धोंडू मामांनी शिलाई मशीन सुरू केली. मग सुईचे नाक म्हणजे तर सुईच्या मागील टोक असते. त्यानंतर बघा, आंब्याच्या कोळीचे रिकामी जागा पांढरे होईपर्यंत गणू कोय खातच राहिला. तर काय पांढरे होईपर्यंत? तर आंब्याच्या कोळीचे
केस पांढरे होईपर्यंत गणू कोय खातच राहिला. त्यानंतर पहा, आपले शेकडो रिकामी जागा पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते. तर काय इथे येईल? हात. आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते. मग वडाच्या झाडाला हात कुठले? तर वडाचे झाडाचे हात म्हणजेच वडाच्या पारंब्या. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.